इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे। प्रशांत कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। कोरटकरच्या पत्नीने स्वतः आणून पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांना दिलेला आहे। कोरटकरच्या पत्नीनेच त्यांना सूचना केल्यानंतर हा पासपोर्ट आणून जमा केलाय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, काय नेमकं की कोल्हापूर पोलीस आहेत ते कोरटकर यांच्या घरातल्या लोकांशी संपर्कात होते आणि त्याचबरोबर त्याचा पासपोर्ट जमा करण्यासंदर्भात सूचना केलेली होती। त्याप्रमाणे कोरटकर यांच्या पत्नीने तो पासपोर्ट जो आहे तो कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलेला आहे। याचा अर्थ प्रशांत कोरटकर भारत सोडून बाहेरच्या देशात कुठेही गेलेले नाही। ते समाज माध्यमावर फिरणारे फोटो हे मागचे असल्याचं जवळपास सिद्ध झालेलं आहे। त्याप्रमाणे आपण पाहतो की इंद्रजित सावंत त्यांच्या वकिलामार्फत या ठिकाणी आपण पाहतो की अर्ज दाखल केलेला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा पासपोर्ट जमा करून घ्या, कारण ते बाहेर जाऊ शकतात अशा प्रकारची भूमिका मांडण्यात आलेली होती। आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की कोल्हापूर पोलिसांनी हे पासपोर्ट आहे आपल्या ताब्यात घेतलेला आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की कोरटकर जे आहेत जरी फरार असले तरी देखील भारताबाहेर गेलेले नाही आहेत। निश्चित धन्यवाद प्रताप, ताजे अपडेट देण्यासाठी। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे। स्वतः कोरटकरच्या पत्नीने तो पासपोर्ट आणून पोलिसांना जमा केलेला आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। कोरटकरचा पासपोर्ट यावेळी पोलिसांनी जमा केलेला आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक तिथं आहे आणि त्यांनीच हे पासपोर्ट जमा केलेला आहे। स्वतः कोरटकरच्या पत्नीने आणून पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांना दिलेलं आहे। त्यामुळे आता ते परदेशात नाही आहेत, ते भारतातच आहे हे स्पष्ट झालेलं आहे। कारण त्याचा एक फोटो व्हायरल होत होता आणि त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं की नेमके कोरटकर कुठे आहेत। आणि त्यानंतर आता पासपोर्ट जप्त करण्यासाठी अर्ज करण्यात आलेला होता आणि आता पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे।